काहीच घरामध्ये मी काहीच काम नाही करत. ना मी भांडी घासते, ना मी कपडे धुते, ना मी झाडू फरशी करते. मी काहीच काम नाही करत. ठीक आहे, झालं हे ऐकून तुमच्या मनाचं समाधान झालं काय यार गाईज? तुमचे असे कमेंट्स मला की तू घरामध्ये काहीच काम नाही करत वगैरे अशी कमेंट होते. अरे असं कसं आहे, मी करते घरामध्ये काम. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये. माझ्या नाही, आमच्या या नवीन ब्लॉगमध्ये. ओके, तर गाईज माझी स्किन थोडीशी डल झाली आहे, त्याच्यामुळे थोडंसं मला समजून घ्या. आणि गाईज स्किन केअरचा ब्लॉग करू का, मला ते सुद्धा सांगा. ठीक आहे, म्हणजे मला कमेंट्स करा. तर तुम्ही म्हणत असाल तर मी स्किन केअरचा ब्लॉग करते. ओके, आणि आज मी काय करते काही नाही ते सगळं तुम्हाला पुढे मी दाखवते. सो ब्लॉग शेवटपर्यंत बघा. भूक लागली आहे ना, करते ना, बनवते. टाइमपास चालू आहे. नाही, अजिबात टाइमपास नाही चालू आहे, सगळं करते मी पटापट करते. थांबा जरा, थांबा. चला काहीच मी आज बनवते पुलाव. ठीक आहे, सो मी आधी कांदा कट करून घेतलाय थोडासा, आणि आता मी त्याला फ्राय करून घेणार आहे. लालसर काय असा पिंकिश होईपर्यंत थोडासा मी त्याला काय बोलतात फ्राय करून घेणार आहे. सो न्यू शेफ इन दी हाऊस. न्यू शेफ ना, हा शेफ जुना झालाय आता. ठीक आहे, फक्त व्हिडिओ खूप दिवसानंतर होती अशी काही, त्याच्यामुळे असं वाटलं ट्रान्झिशन बकवास. असं द्यात, कसंही असं असं द्यात. हेलो, हॅलो गाईज, हम खाएंगे बिरयानी. बिर्याणी नाहीये. Yo guys. अरे आपके टॉप से सूट हो रही है. थोड़ा तो लगाओ. कैसा था नशा? ये अप्रैल फूल का अवार्ड. अप्रैल शॉपिंग वाली नहीं शॉपिंग 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 शॉपिंग. हाँ पाणी उकळले गाईस, पाणी उकळते बघा. असं उकळते बाबू, कसं उकळते. कांदा कांदा टमाटर वा वा वा. अयो जळाला कांदा. ऐसे उसके जैसे बोला ना, कांदा ले लो. आलू नहीं, टमाटर ले लो. उबला हुआ पानी ले लो. क्या यार टेलो हट यार. देसी अचार. अरे नमक है. पोपट, ये डिस्टर्ब करने नहीं आया है अपने को इधर. अरे मला करायला शिकवलं पटकन. Let me check the taste, guys. पाण्याची टेस्ट, पाण्याची टेनू. Little bit salt. Okay. खराब करतोय हा माझा. मसाला. म्हणजे एका ब्लॉग मध्ये डॉल मला त्रास Oh, देते, एका tasty. ब्लॉग मध्ये हात मला त्रास देते. जन्मसिद्ध अधिकार यू नो. का मला तुम्ही लोक त्रास देताय असा नुसता. ठीक आहे, आता काय क्यों बोलू. हमको देखा नहीं जाता इतने सूखे सूखे कैसे रहते हो? सुखी आपका भाई वैसा है ना, इसलिए मैं सुखी हूँ. ठीक आहे, कोशिंबीर बनवा, मग कोशिंबीर सोबत खाऊ आम्ही. कोशिंबीर तर विसरलेच होते यार मी. आता फरमाईश केली तर बनवावं तर लागणारच. कैलेंडर खाना दो, कैलेंडर खाना दो, कैलेंडर खाना दो. देते कब से बोल रहे बना रहे येड़ा बना रहे बस. यार अभी किया है मैंने चालू. येड़ा बना ब्लॉग रहे. पण घेते मी, ब्लॉग पण शूट करते. काय काय करू रे मी. तुम्हें पता है मैं कैसे जीता हूँ? माझी बहिणी. तुम्हें पता है मैं कैसे जीता हूँ? चकली खाता हूँ, चकली. कुछ नाही चकली वकली. समर का पीला आम लग रहे हो. मैंगो और हम डर रहे, हम भाग रहे. मम्मी को कंप्लेंट कर दूंगा. सासू को जाके चिल्ली करते हैं. ये कैसी औरत से शादी कर ली थी तुमने? क्या दिखा तुमको? ये खाना भी नहीं बनाती है हमारे लिए. बहुत मार खाओ गया. फोन किया दीपक को. बघा यार गाईज कसं करत. म्हणजे मी करते तरी पण असं, म्हणजे तुम्हाला तर अजून चान्स भेटेल की हा ही काही कामच नाही करत असं बोलाल तुम्ही. नहीं करत. कौन था? कौन बोला भाई? नहीं यार, सच बता मैं बनाती हूँ कि नहीं अच्छे से. सच बता. कितने पैसे दोगे? पहले डील करो.
150 रुपया देगा. 150 रुपये मिलेंगे. करते हैं गाइस. और बोलो. पैसे बढ़ा के दो पहले. हाँ ठीक है 200. 100 रुपए में नहीं था. 500 बोलो, 5 चीजें बोलूंगा. नहीं 200. 200 में 5. बर्तन धोते, खाना बनाते, 300. कपड़े भी धोते दीपक के. कैसे है यार, कैसे है? सब करती हूँ, झूठ बोल रहा है ये. मेरा कपड़े नहीं धोए. करती हूँ यार टीनू, ऐसे मत करो यार. सबको असं लगे, सगळ्यांना असं वाटेल की मी खरंच काही काम नाही करत आहे. ठीक आहे गाईज, बस बस बस, मला माझं काम उरकू द्या. बाय बाय बाय. इन प्रोसेस आहे सगळं. आता भूक लागली या सगळ्यांना आणि हे सगळे मला डिस्टर्ब करतायत. कसं होईल बरं पटकन? सारखं काही ना काही चालू आहे आणि तिकडून तोंड केले जातात अशी वाकडी तिकडी. असं करताय ना तुम्ही. ठीक आहे. बिकॉज मी इंटरमिटंट फास्टिंग वर आहे म्हणजे तू आणि खाणार मी नाहीयेस? खाऊ नाही शकत. मग मज्जाच मज्जा. गाईज मी पुलाव बनवते आणि दीपकला खूप जास्ती आवडतो आणि घरातल्यांना सगळ्यांनाच आवडतो, त्याच्यामुळे आज मी पुलाव बनवते. सो बघू आज कसा होतोय. खाना दो भाई, खाना दो, खाना दो. आ गया वापस. और मेरे को स्पीकर मिल गया. तो आप आज खाना बना रहे हो, आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. आप जोर इसे से जो जोर. डिस्टर्ब कर रहे हो ना मुझे, अच्छा लग रहा है बहुत. ये गलत है. मैं कोई डिस्टर्ब नहीं कर रहा हूँ. मैं एंकरिंग कर रहा हूँ. हमारा शो है प्रतिभा जोशी ऑफिशियल फूड ब्लॉग. तो खाना किसके लिए बना रहे हो? सिर्फ दीपक के लिए. अभी तो इतना जो परेशान कर रहे हो ना आप लोग. कपड़े दीपक के धोते हैं, काम दीपक का करते हैं. भाभी हमारे किस काम की भाई? सबके लिए करती हूँ मैं. झूठ बोल रहे, झूठ बोल रहे. अभी ये बहुत हो रहा है, अभी ये बहुत हो रहा है. मुझे नहीं बात करनी अब. चलो खाना दो भाई, खाना दो, खाना दो भाई, जल्दी खाना दो. बघितलं आमच्या घरात नमुने कसले नमुने आहेत. अँटिक अँटिक पीस. सगळे यार कधी काय करतील सांगू शकत नाहीये. ठीक आहे काय, मी बनवते पटकन. थांबा थोडा, मी ब्लॉग साईडला ठेवते आता, पहिलं बनवून घेते. और प्रतिभा जोशी तड़का देने के लिए तैयार. येस. थोडेसे गरम मसाले, पहिले जिरी मोहरी, ठीक आहे. त्याच्यानंतर थोडासा गरम मसाला. मला असा घाम आलाय ना डॉल, हाँ. समजून घ्या. किचन पुढे होतो, उन्हाळा चालू आहे आणि त्याच्यामुळे थोडंफार होणार पण आमच्या किचन मध्ये फॅन आहे. पण आपण लावला नाहीये. आम्ही कढीपत्ता टाकत नव्हते याच्या आधी, पण मी जेव्हा बँगलोरला आम्ही गेलेलो होतो, मी मागच्या ब्लॉग मध्ये गुड जॉब. बँगलोरला जेव्हा गेलो होतो तेव्हा तुम्ही पाहिलं असेल आम्ही बिर्याणी खाल्लेली. तर ती बिर्याणी मध्ये असं मस्त कढीपत्ता होता, मग मला टाकू वाटलं त्याच्यामुळे कढीपत्ता. त्याच्यानंतर कांदा मस्तपैकी, कांद्याला चांगलं फ्राय करून घेतल्यानंतर मग टोमॅटो. ही प्रोसेस तर सगळ्यांनाच माहिती आहे, हो की नाही? भाभी हां. खुशबू. आता आता हां, आता खाणार की नाही मला सांग. हाँ, कंट्रोल नहीं हो रहा है अभी. गाईज मी ना जास्त काही भाज्या वगैरे नाही टाकत घरात. कोणाला जास्त काही आवडत नाही, त्याच्यामुळे फक्त मटर आणि पनीर असंच टाकलंय. आणि काही मसाले, ते पण जास्ती मसालेदार घरामध्ये कोणाला आवडत नाही, त्यामुळे असं मीडियमच केलं आहे. आणि मारवाडी फॅमिली आहे, त्याच्यामुळे जास्त असं स्पायसी कोणी खात नाही, पण त्यांना मराठी आवडतं, मी जे मराठी बनवते ते. सो असं केलं आहे. दीपकची वाट बघते. दीपक आल्यावर बघू त्यांना आवडते की नाही. आता मी राईस टाकते त्यामध्ये आणि काय फक्त फ्राय करायचं झालं मग. आणि त्याच्यामध्ये मी अद्रक लसूण पेस्ट, पुदिना, मिरची पण, हिरवी मिरची, परत बाकीचे आपले हळद, धना पावडर आणि बिर्याणी मसाला हा वाला एकदम, आणि मिरची पावडर, बस एवढेच मसाले, जास्त काही वापरलं नाही आहे. सो ट्राय करून बघायचं तुम्ही. रेसिपीसाठी कमेंट डाऊन. कमेंट करा, मग मी अशी व्यवस्थित इन डिटेल रेसिपी करेल, रेसिपीवाला ब्लॉग करेल. गाईज तर आमचा पुलाव रेडी आहे, ठीक आहे. आणि त्याच्यासोबत आम्ही कोशिंबीर पण केलेली आहे. आणि मस्त माझा असा मराठी तडका येतो त्या पुलावमध्ये. सो त्या टाईपच थोडासा पुलाव झालाय, रेडी झालाय. बघू आता सगळ्यांना आवडतोय की नाही आवडते, बाहेर जाऊन बघूया. वेज प्लेट रेडी आहे. मस्त राईस, पुलाव, पापड आणि कोशिंबीर. तर आता आम्ही बाहेर जाते, सगळ्यांना देते
बघू कसं वाटतं त्यांचे रिॲक्शन्स बघू. इज मी टिनूला आणि डॉलला नेऊन देते, बघू त्यांना कसं वाटतंय. ओय 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 दोघंच्या दोघं पटकन टेस्ट. आने का नाही. खाना देते मी टाइम पे. नाटके करू नका दोघं पण, गपचूप मला सांगा कसं झालंय. नाही खाणार. अरे नका रे, मी एवढी प्रेमाने घेऊन आली आहे. झोमॅटो. छान आहे, घ्या पटकन. चला टिनू टेस्ट करून सांग मला. अरे किती नखरे, किती एवढे नखरे. अच्छा बेटा सांगा लवकर कसं झालं. अरे कसली, किती रे, किती आगाऊ तुम्ही. चावल बनाया उसने. किसने लवकर सांगा कसं झालंय. मैंने अपनी डाइट तोड़ी इस भात की खुशबू से. म्हणजे चांगलं झालंय. झालंय टिनू फिर से बोल. आता बोलायला फुरसत नाही. नाही त्याला खात बसला. सेम वैसे ही है. एक तो चीज अच्छी बना सकती है मेरी भाभी. कुछ नहीं सब अच्छे से बना लेंगे. भाभी पुलाव राहू द्या चांगले झाले. ही अशी मस्ती चालू असते ह्यांची. गपचूप आता खाऊन घ्या पटकन आणि मी पण खाते. करनी पडेगी. काय म्हणलास. कम दिया हमको सब पार्टी को खिलाना चाहते था. नाही नाही वो आ रहे. गाईज दीपक बाहेर आहेत कामामुळे, ते अजून आले नाही आहेत आणि आम्हाला भूक लागली आहे सगळ्यांना, त्याच्यामुळे मग खाऊन घेतोय. दीपक आल्यावर बघूया दीपकची रिॲक्शन, आवडते की नाही त्यांना. अच्छा लगेगा, बहुत टेस्टी बनना. सच में बहुत बढ़िया. इतनी तारीफ सुनने की आदत नहीं है मुझे. आपको ना आपके सब्सक्राइबर्स को भी खिलाना चाहिए इतना टेस्टी. काहीच ज्यांना खायचे त्याने लवकर या. का नाटकी करताय तुम्ही. कधीपासून बोलवती, आत्ताशी आलायत. हो ब्लॉग शूट करते. मग काय दमलोय तुमच्या आवडीचं एवढं बनून. तुम्हीच लेट सगळ्यात. आता मी वैतागले खूप जास्ती. भूक लागली ना. आता मला खाऊन बरं सांगा. झालं तू ब्लॉग तरी शूट केला का. चला आता मला टेस्ट करून सांगा लवकर. तुझा टेस्ट 100% हमेशाच चांगला असतो. मला आवडतो तुझ्या हाताची बिर्याणी. माझा एक नवराच चांगला आहे की माझा नवरा असा खरं बोलतो लगेच. हे दोघं इतके नखरे करतात डॉल आणि टिनू. सांगा मस्त आवडला. एक नंबर. गाईज आमच्यात ना प्रॉब्लेम आहे थोडा, आम्हाला ओव्हर रिॲक्ट करताच येत नाही. असं नाही का खाल्लं करताच येत नाही मला. ही ऍक्टिंग वाटते मला. नेगेटिव्ह रिॲक्ट करता येतं पण आम्हाला. हा हे डॉलचा जरासा गाईज प्रतिभाच्या हाताचे खाऊन बघा. एक काम बिर्याणीच म्हणू शकतो ना, पनीर बिर्याणी. पुलाव पुलाव एक नंबर लागतो. ही बनवते ना मग कधी पण, म्हणजे लग्नाच्या आधी बनवायची ना घरी असायची. मी म्हणतो एवढं भरून आणा आणि अख्खं खायचं. मी एक अर्धा पाऊण तास असं खात बसायचं. आणि हे खूप जास्त भारी वाटलं मला. ब्लॉग घेतला गाईज. खरं हा प्रॉब्लेम झालाय. मी थोडा डिमोटिवेट झालोय. मी थोडा नाराज आहे तुमच्यावर किंवा कारण मला असं मोटिवेशन नाही भेटत आहे ब्लॉगिंग करायला. म्हणून लास्ट ब्लॉगला काय झालंय, खूप सारे कमेंट्स केले तुम्ही, पण तो ब्लॉगला व्ह्यूज नाही आले. काय माहित का. म्हणजे मी असं हे मागत नाहीये की झालं पाहिजे, पण नाही तेव्हा खूप सारं होतं आणि नाही तेव्हा काहीच होत नाही. मग मी असा माणूस आहे की मी एका झटक्यात डिमोटिवेट होतो असं होतं. आणि मी लिटरली ब्लँक झालो की काय शूट करू आता. मला ब्लॉगच सुचत नव्हता. मग आज बरं झालं प्रतिभाने हा टॉपिक काय घेतलाय काय माहित नाही. तीच एडिट करेल आणि टाकून देईल उद्या. मायला काहीच कमेंट करून सांगा बघा किती भारी दिसतोय मी. आणि मला माहित नाही प्रतिभाने ब्लॉगचं काय शूट केलं आणि मी तिला विचारणार पण नाही. तिने तिचं केलं, तिने तिचं अपलोड करायचं. आता थोडं आम्ही वेळ घेणार आहे ब्लॉग्स टाकायला. वेळ म्हणजे 2-3 दिवस. कारण आम्हाला ना आता मी पर्सनली आणि हिला मी सांगतो पण आहे, मी रात्री स्टडी करतो की आमचे ब्लॉग्स कोणते चांगले चालतात आहे, का चालतात आहे, कसे चालतात आहे. कारण लाईक्स कमेंट्स मला त्याच्यावर पण सगळा खेळ वाटतो की तुम्हाला मला बोर नाही करायचं, एंटरटेनिंग करायचं आहे. तर थोडं मी अशा गोष्टी तशा गोष्टी आता शिकायला लागणार आहे. आणि मला हेच सांगायचं आहे, तुम्हाला आता टोटली एंटरटेनमेंट करायचं. सगळ्यात मोठा पॅकेज काय माझ्याकडे माहिती का. मी राजस्थानचा आहे, प्रतिभा महाराष्ट्राची. तर ह्या गोष्टीला आम्हाला कॉन्टेंटमध्ये उतरवता येत नाही आहे. कारण प्रतिभाची फील्ड एकदम वेगळी. तिचे व्हिडिओज तुम्ही पाहिले एकदम प्रोफेशनल करते ती. डान्स असन, ॲक्ट असन, ते सगळं असन. आणि माझे तर त्या खूप कमी येतात, कधीतरी येतात. तर ह्या खूप गोष्टीचा आता आम्ही असं विचार करतो की एक पेज उघडावं. आणि आत्ताच सांगून ठेवतो की यूट्यूबचं पण नाव आपल्याला चेंज करायचं. तर नावाच्यासाठी एक ब्लॉग करेन स्पेशल, तुम्हाला सजेस्ट करेन.
थोडं तुम्ही सजेस्ट करा की काय नाव ठेवलं पाहिजे. माझ्या डोक्यात 1-2 नाव आहे. अजून असे खूप सारे ब्लॉग येतील, राजस्थान, महाराष्ट्र, कुकिंग, होम, फन, शॉपिंग, 24 आवर्स, प्रँक सगळे. पण त्यासाठी तुमचा सपोर्ट आणि तुमचं हे पाहिजे की तुम्ही बघत राहा, जेणे करताना एक टाईप आम्ही रील्स कमी करू पण हे जास्त करू. आणि शॉर्ट्ससाठी आम्ही ठरवू आता कॉन्टेंट काय करायचं आहे ते. तर गाईज आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा. मी माझ्या नवऱ्यासाठी स्पेशल काहीतरी केलं होतं, सो कोण आहे बघ? सांगा. कोण आलं एवढं रात्री? त्याने मला पॅन्टी आणली. आईस्क्रीम मध्ये आहे ना तुला म्हणा म्हणत आहे तुम्ही खालो. हिला काहीच गोड बंद करायला लावले. आईस्क्रीम फक्त मला भेटा. अरे मला थोडी ॲसिडिटी झाली. आजचा दिवस खूप शेड्यूल टाईट होतं, जेवण वेळेवर नाही. आणि काहीच फक्त आता थोड्या ह्या गोष्टी सांभाळल्या पाहिजे. मला रात्री झोपेचा त्रास आहे. 3-4ला झोपणं बंद करायचं. किती काम करू नाही करू तरी तोच रुटीन झालाय. सो हा ब्लॉग आता आपण इथंच एंड करू. स्टे ट्यून फॉर नेक्स्ट ब्लॉग. आणि चांगले ब्लॉग येणार आहे. फक्त तुमचा आम्हाला सपोर्ट हवा आहे, चांगलं कमेंट्स हवेत तुमच्याकडनं, चांगली तारीफ हवी आहे. आणि गाईज कुकिंगचे ब्लॉग हवेत का ते पण सांगा मला कमेंट. येस. आणि स्किन केअर रुटीनचं ती बोलत होती ते मला पण करायचंय. सांगितलंय हां मी, ते ते पण तुम्हाला करायचं. विचारलंय, ते पण 1-2 मला दिवसांनी सांगा. तो ब्लॉग येईन. आणि सो हा ब्लॉग आपण आता इथंच बंद करू. बाय बाय गाईज, लव्ह यू ऑल.